ठीक आहे. तर पहा आजचा टॉपिक आहे आपला घातांक घातांक इंडेक्स. ओके, इंडायसिस आपण त्याला म्हणतो. तर तो पाहण्याआधी एक ह्या टॉपिकचं महत्त्व बऱ्याच वेळा आता हा जर टॉपिक पाहिला तर जो तुम्हाला एस स्टँडर्डमध्ये महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे ना सेम तेवढंच पार्ट आहे, जास्त पण नाही. ओके ठीक आहे. तर किती इम्पॉर्टंट आहे ते सांगण्यासाठी काही क्वेश्चन मी घेतले तिथं पहा. 2चा तिसरा घात 2चा दुसरा घात वजा 3 0 2 0 असे जर इंडेक्स असेल तर त्याचं उत्तर काय? पोलीस भरती 2023ला विचारला गेला. त्यानंतर जर पाहिलं तर 32/343 सॉरी 243 आणि -3/4 सॉरी 4/5 हा तलाठी 2015ला विचारला गेलेला प्रश्न. म्हणजे असा हा इंडायसिस म्हणजे घातांक इंडेक्स हा टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि याच्यात काही नाही, फक्त रूल तुम्हाला लक्ष ठेवायचे जे की आतापर्यंत तुम्ही वापरलेले आहेत, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. अतिशय छोटा आणि शॉर्ट बट स्वीट आणि चांगले मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. ठीक आहे. घातांक घातांक कशाला म्हणतो आपण? त्या एखाद्या नंबरच्या काय एखाद्या नंबरच्या डोक्यावर जेव्हा एखादी संख्या असते तेव्हा ही जी संख्या आहे या संख्येला आपण काय म्हणतो? घातांक. या संख्येला आपण घातांक म्हणतो. म्हणजे थोडक्यात जर याचा फॉर्मॅट पाहिला ए रेस टू एक्स, मग आता इथं एक्स हा कोण आहे? एक्स हा कोण आहे? ओके ठीक आहे. मग आता हा कधी पॉझिटिव्ह असतो, कधी निगेटिव्ह असतो आणि कधी झिरो असतो. ओके, होल नंबर आपण त्याला म्हणतो. इंटीजर पण असू शकतो. इंटीजर म्हणजे काय? फ्रॅक्शनमध्ये सॉरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर आणि नंतर रॅशनल नंबर पण असू शकतो फ्रॅक्शन. ओके ठीक आहे. म्हणजे याचा इंडेक्स तुम्ही हे पण पाहिलं असेल पहा, जर मी लिहिले स्क्वेअर रूटमध्ये 3 तर याचं मिनिंग काय होतं? 1/2. जर हा मी फिफ्थ रूटमध्ये काय लिहिलंय मी इथं? फिफ्थ रूट. आता हे जे आहे हा सिंबल माहिती आहे तुम्हाला, हा कोणाचा सिंबल आहे? स्क्वेअर रूटचा. जर मी इथं 3 लिहिले तर हा कोणाचा? क्यूब रूट. ओके, इथं जर मी 4 लिहिलं फोर्थ रूट, इथं 5 लिहिलं. ओके, म्हणजे इथं समजा आतमध्ये ए हा एक नंबर आहे. ओके, मग इथं काय लिहिणार? एचा इंडेक्स काय होतो? 1/2. हे झालं सिंबॉल मध्ये आणि हे झालं नंबर मध्ये. ओके ठीक आहे. म्हणजे काय झालं? ए बाय 1/2. एचा इंडेक्स काय झाला? 1/3. एचा इंडेक्स 1/4. एचा इंडेक्स 1/5. ओके, आणि आता गंमत पहा, समजा मी इथं 10 लिहिला आणि याचा जर मी क्यूब लिहिला, आता काय लिहिणार तुम्ही? इंडेक्स सांगा बरं याचं. पहा 10 लिहून घेणार. हा काय होणार आहे? फिफ्थ रूट आहे ना, म्हणजे 1/5 मी असं लिहिणारच आहे. म्हणजे इथं कोण येणार आहे माझा? 5. हा क्यूब आहे ना, आम्हाला 1च्या जागी द्यायचा. ओके, म्हणजे याचं तुम्ही एक मॉडिफिकेशन असं पण करू शकता. काय? 10चा 1/5 आणि त्याचं काय? क्यूब. असं सुद्धा चालू शकतं. लक्षात आलं? हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इंडेक्स घातांक एक्सेट्रा कधी कधी प्रॉब्लेम विचारले जातात त्या टाईपमध्ये, म्हणून थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. ओके ठीक आहे. आता पहा घातांकाचे नियम. किती घातांकाचे नियम माहिती तुम्हाला? ओके, तुम्हाला माहिती असलेले घातांकाचे नियम सांगा. तुम्हाला माहिती असलेले घातांकाचे नियम सांगा. चला बोला. पहिला, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. याचा अर्थ काय होऊ शकतो? 5चा जर तिसरा घात गुणिले 5चा जर चौथा घात, तर आपण काय म्हणू शकतो? 5चा 3 अधिक 4 सॉरी 5 आहे ना, 5चा कितवा? 3 अधिक 4 बरोबर 5चा 7वा घात. म्हणजे जर पाया समान असेल तर इंडेक्सचे काय होते? ऍडिशन. पाया म्हणजे इथं जो नंबर असतो हा नंबर कोण असतो? पाया. हा नंबर कोण असतो? घातांक. इथं जर तुम्हाला विचारलं पाया कोण आहे? ए. घातांक कोण आहे? एक्स. ओके ठीक आहे. मग आता हा झाला पहिला रूल. दुसरा रूल, दुसरा ए रेस टू एम. आता गुणाकार झाला, आता काय करूया बघा का? ए रेस टू एन अशा वेळेस काय लिहितो आपण? ए रेस एम मायनस एन. म्हणजे इथं काय होणार आहे? 5 इंडेक्स किती? 3 भागिले 5 इंडेक्स किती? 4. काय होईल सांगा? 5 रेस टू -1. का बरं -1 लिहिलं? खरं तर इथं काय होणार आहे? 3 वजा 4. म्हणजे याच्या पुढे जाऊन काय होणार आहे? 4तनं 3 गेले, 1 राहिला, मोठा 4 आहे म्हणून वजा चिन्ह दिलं. म्हणजे इथं काय शिकला तुम्ही? पहिल्या रूल मध्ये काय शिकलात? बेस सेम असेल तर आणि त्यांचा गुणाकार असेल तर इंडेक्सचे होते ऍडिशन, आणि इथं काय होतं? इंडेक्सचं सबट्रॅक्शन. कधी? इंटू असताना ऍडिशन आणि डिव्हिजन असताना सबट्रॅक्शन. मग हे प्रत्येक वेळेस असंच असेल का? नाही. मग कधी कधी तुम्हाला हे असं सुद्धा दिलं जाऊ शकतं. काय? ए रेस टू एम डिवाइड ए रेस टू एन. बेस सेम आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे? याचं उत्तर सुद्धा काय? ए रेस टू एम मायनस एन. असं सुद्धा तुम्ही तिथं राईट करू शकता. अतिशय महत्वाचे, लक्ष ठेवा. म्हणजे काय होतं? इथं समजा मी लिहिलं 10चा चौथा घात भागिले 10चा वर्ग. मग काय होतं? काय होणार आहे? 10 रेस टू 4 मायनस 2 म्हणजे काय? 10चा स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो रे? घातांक म्हणजे नक्की काय असतो? तर 10 सोबत किती वेळा गुणाकार? 4 वेळा गुणाकार. बरोबर. म्हणजे जर हे मी सॉल्व्ह करायला गेलो तर काय होणार आहे? 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 भागिले खाली वर्ग आहे
ओके 10 गुणिले 10 ओके म्हणजे ह्या 2 10ला हे 2 10 गेले राहिले किती 2 10चा वर्ग म्हणून 10चा वर्ग हे असं उत्तर आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय काय आपण घातांकाचे जे नियम पाहतो इथं आता हे मी डायरेक्ट नाही सांगते पुढे गेलो कसं प्रश्न आडला त्या प्रश्नात गरज आहे मग आपण त्याच्यावर जरा जास्त फोकस करतो म्हणून मी थोडंसं परत मागे येतो. ओके म्हणजे जेव्हा मी इथं 3चा चौथा घात लिहितो याचा अर्थ काय होतो 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3चा 3 सोबत किती वेळा गुणाकार असतो 4 म्हणून हे जातं घातांकाच्या स्वरूपात. आलं का मग याचा पाया किती आहे 3 आणि घातांक किती आहे 4 समजलंय नक्की ठीक आहे. तर पहा 2 रूल झाले त्यानंतर सांगा अजून अजून रूल सांगा. तिसरा तुम्हाला माहिती असलेले नंतर आपण राहिलेले घेऊ तुम्हाला माहिती असलेले अजून a raised to 0 व्हेरी गुड 1 a raised to 0 1 अजून म्हणजे काय कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 येत असेल तर उत्तर काय लिहा 1 कोणतीही संख्या असू द्या a म्हणजे कोणतीही संख्येचा. आता मला सांगा 1 चा जर n वा घात असेल n म्हणजे काय एक नॅचरल नंबर आहे तर 1 चा समजा मी यांच्या जागी 5 लिहिलं तर 1 चा 1 सोबत 5 वेळा गुणाकार मग किती पण घात घ्या ना 5 येईल का नाही उत्तर किती भेटणार तुम्हाला एकच भेटणार कारण 1 चा 1 सोबत कितीही वेळा गुणाकार करा समजा मी इथं यांच्या जागी 1000 लिहिलं तरी उत्तर एकच भेटणार कारण 1 चा 1 सोबत 1000 वेळा गुणाकार करा उत्तर एकच आहे. ओके म्हणजे इथं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 1 चा मी किती वेळा लिहिलं 10वा तरी उत्तर काय 1. त्यानंतर अजून a raised to m a upon b समजा असं असेल सांगा a raised to m upon b raised to m काय करा दोघांना सेपरेट देऊन टाका म्हणजे 2 चे 3 चा चौथा घात असेल तर आपण काय लिहिणार आहे 2 चा चौथा 3 चा चौथा हेच कोणाच्या बाबतीत येणार आहे गुणाकाराच्या बाबतीत a गुणिले b आणि मग m असेल तर काय लिहिणार तुम्ही a raised to m गुणिले a raised to n सॉरी b raised to m म्हणजे याचा अर्थ काय 5 गुणिले जर 6 असेल आणि यांचा घातांक जर 3 असेल तर काय लिहिणार तुम्ही 5 चा तिसरा घात आणि 6 चा तिसरा घात. किती रूल झाले 6. अजून सांगा कोणता राहिलाय घाताचा घात असेल तर इंडेक्सचा इंडेक्स ओके a raised to m आणि त्याचा परत n असेल तर काय लिहितो आपण m into n घाताचा घात असेल तर काय होतो त्याचा गुणाकार होतो. ओके ठीक आहे. त्यानंतर 8वा म्हणजे इथं आपण जरा असं लिहिलं एक्झाम्पल म्हणून 5 चा तिसरा घात आणि त्याचा दुसरा तर काय होईल 5 चा 6वा घात दोघांचा काय होतो गुणाकार 3 दुने 6. अजून काय सांगा a raised to minus m जर असेल तर काय लिहितो आपण 1 upon a raised to m जर वजा असेल तर तो खाली घेऊन जा तो अधिक होतो खाली वजा असेल तर वरती येताना अधिक होतो हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात जर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर काय 10 चा जर वजा 7 असेल तर आपण काय लिहिणार आहे 1 बाय अधिक 7. आता हे पण 9वा काय समजा a raised to b सॉरी a upon b a भागिले b जर असेल आणि याचा वजा 3/4 असेल सॉरी आपल्याला उदाहरण नाही घ्यायचं आधी आपल्याला रूल घ्यायचा आहे. इथं मी वजा m लिहिला आता काय करणार तर काय करायचं हा उलटा करायचा आतली संख्या उलटी करायची a अपॉन b चा काय झाला b अपॉन a आणि हा वजा m होता हा प्लस करायचा. लक्षात येते वजा जर इंडेक्स असेल तर इंडेक्सला नका उलट करू आतल्या संख्येला उलट करा तुम्हाला इंडेक्स काय झालेला भेटेल पॉझिटिव्ह. कसं पहा तुम्ही इथं पहा ना वजा कुठे गेला खाली गेला मग खाली पण एखादी नंबर असेल आणि त्याचा इंडेक्स वजा असेल तर तो काय ना वरती. आता हा जर वजा आहे हा तर वरचा पण आहे आणि हा खालच्याचा पण आहे मग वरचा नंबर कुठे जाणार खाली आणि खालचा नंबर कुठे येणार वर आणि दोघांचा कॉमन वरती घेतला खेचून तो. ओके म्हणजे काय होईल इथं जर मी 5/7 आणि याचा इंडेक्स जर वजा 3 लिहिला तर तुम्ही काय लिहिणार आहे 7/5 आणि इंडेक्स वजा 3 चा काय झाला अधिक 3. अजून कोणता रूल राहिलाय का बा अजून कोणता रूल राहिलाय का पहा जो तुम्हाला द्यायचा राहिलाय. शून्याचा कितवाही घात घेतला तर शून्याचा कितवाही घात म्हणजे काय इंडेक्स शून्याचा कितवाही इंडेक्स घेतला 0 याचा इंडेक्स मी 10 लिहिला तर उत्तर काय येणार आहे 0 बरोबर आहे. अजून कोणता रूल राहिलाय समसंख्या असेल काय समसंख्या किंवा आतमध्ये समसंख्या म्हणण्यापेक्षा एक नंबर आहे आतमध्ये कोणता तरी a आणि इथं याचा इंडेक्स आहे n. आता हा जर इंडेक्स आहे आणि आतली संख्या वजा आहे असं कन्सिडर करा.
आणि n हा कोण आहे? नॅचरल नंबर. n हा कोण आहे? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. मग याचं उत्तर ऋण कधी आहे आणि याचं उत्तर धन कधी आहे? जर इंडेक्स म्हणजे हा n जर काय असेल? समसंख्या असेल तर काय येणार आहे? पॉझिटिव्ह. आणि हे जर काय असेल? विषम असेल तर हे काय येणार आहे? निगेटिव्ह. का? समजा 3 वजा 3चा वर्ग, 3 3 वर्ग असेल, वजा 3 मी इथे लिहिला, याचा वर्ग लिहितोय, 2 ही समसंख्या आहे. वजा 3 गुणिले वजा 3 9 का? वजा वजा अधिक होतं. पण तेच जर मी वजा 3चा घन लिहिला, वजा 3 गुणिले वजा 3 गुणिले वजा 3, आता उत्तर काय येणार आहे? वजा 27. कारण 3 वेळा आलं. दोनदा दोनदा वजा वजा काय होतं? अधिक होतं, प्लस होतं. आणि त्या प्लसनी परत वजाला केलं, मायनस होतं. हे प्लस मायनस मायनस. म्हणजे जर त्याचा इंडेक्स निगेटिव्ह संख्येचा, ऋण संख्येचा जर घातांक हा ऋण संख्येचा घातांक समसंख्या असेल तर उत्तर काय असतं? धन असतं. आणि ऋण संख्येचा घातांक जर विषम संख्या असेल तर मात्र म्हणजे ऑड नंबर आणि इव्हन नंबर. अंडरस्टँड? समजलंय? या ठिकाणी आपले रूल कंप्लीट झालेले आहेत. आणि आता आपण करूया प्रश्नाला सुरुवात. बघूया काय काय प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करते. पोलीस होऊ शकतं का? सांगायचं उत्तर किती? 0. व्हेरी गुड. का बरं 0 आहे? कारण याचं उत्तर काय येणार आहे? 1. आणि याचं पण उत्तर काय येणार आहे? 1. आपण पहिलाच रूल इथं पाहिलं, म्हणजे याच्या आधी रूल पाहिला होता. कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर उत्तर 1 येतं. आता 1 गुणिले 1 0. 0 हे सगळ्यांना काय? गुणिले. आणि 0नी जर कोणालाही गुणले तरी उत्तर काय म्हणतं? 0 असतो. पहा त्यानंतर याचं उत्तर सांगा. पहा पुढे गेलाय. एसएससी ला विचारलेला गेलेला प्रश्न आहे. काय उत्तर आहे? हा 1 मिनिट फक्त. इथं हा जो n आहे ना, हा आतमध्ये आहे. इथं हा n आतमध्ये आहे. काय सांगा? एवढा वेळ? पहा काय बघूया आपण. आतमध्ये कोणती संख्या आहे? x2. त्याचा कितवं रूट दिले त्यांनी? nth रूट. म्हणजे याचा इंडेक्स आता मी काय लिहिणार? n/2 नाही, किती? n. 1/n. 1/n हे त्याचं रूट आहे. आताच मगाशी पाहिलं होतं आपण. त्यानंतर त्याचा पण परत वर्ग आहे. म्हणजे याच्या जागी मी परत काय करणार? याचा वर्ग करणार. परत त्याचा पण 1/2 आहे. बरोबर आहे? ह्या सगळ्याचा काय आहे? 1/2. म्हणजे काय झालं रे? म्हणजे x वर्ग, आता जेवढे काही नंबर आहेत त्या सगळ्यांचा काय करायचं आहे? अरे अजून एक n लिहायचं राहिला. लक्षात आलं काय? हा झाला x वर्ग. बरोबर? ही संख्या झाली. nth रूट म्हणजे 1/, आणि त्याचा किती आहे? n. म्हणजे इथं आपला एक n लिहायचं राहिला. म्हणजे घातांक किती आहेत लक्षात आलं का तुमच्या? पहा 1 2 3 4. पहिल्यांदा हा सोडून घेऊ, हा नंबर बाजूला ठेवू आपला. मग सगळ्या घातांचं एकमेकांसोबत काय करू? घाताचा घात असेल तर एकमेकांसोबत काय होतं? त्यांचा गुणाकार होतो. मग आता इथं काय? 1/n गुणिले n गुणिले 2 गुणिले 1/2. काय झालं रे? 1. म्हणजे काय राहिलं फक्त? आणि एवढं करायची गरजच नाही. तुम्हाला इथं कळलं पाहिजे. ह्या 2 ला हा 2 गेलेला आहे आणि n ला n गेलेला आहे. x2 डायरेक्ट होतं. झाले तुम्ही एसएससी. त्यानंतर पोलीस भरती. सांगा, याचं उत्तर न सांगण्यासारखं आहे. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज 5 आणि 4 9 आणि 2 11. पाया समान असतात घातांकाची बेरीज 6चा 3रा घात म्हणजे 6चा घन. 6चा घन 216. पहा पोलीस भरती परत. बेस समान असेल तर घातांकाचा 4चा घन. बरोबर ना? घातांकाची बेरीज होणार 2 आणि 1 3 आणि 0 म्हणजे 3. बरोबर? याचं उत्तर 0 होत नाही किंवा 1 होत नाही, हे नीट लक्ष ठेवा. याचं उत्तर किती आलं? 1. आणि इथे फक्त आता हा एक बाजूला काढा. 1 निघून तरी आहे तोच नंबर राहणार आहे. ओके. 4चा घातांक 3 आणि 4चा घन झाला आणि 4चा घन 64. त्यानंतर आता इथं सांगा कशाला आहे? पोलीस भरती. पहा 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात बरोबर किती? 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात. ऑप्शन नंबर 64. बघूया. सांगा रे. आता पहा, आता आपण मगाशी नियम पाहिला होता. जर अशी संख्या समान असेल तर यांचं काय होणार? भागिले आहे ना? पाया समान असताना जर भागिले असेल तर काय होती? वजाबाकी. म्हणजे 2चा कितवा? 16 वजा 10 म्हणजे 2चा कितवा घात आला? 6वा. 2चा 6वा घात म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. किती वेळा आलं?
3 6 वेळा लिहिलं. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, दुने 64. उत्तर बरोबर. ओके नेक्स्ट. चला सांगा याचं उत्तर. सांगायची काही गरज नाही. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर काय लिहिता तुम्ही 1. त्यानंतर यांच्यामधला फरक 0. पाहायची सुद्धा गरज नाहीये. फरक सांगितलाय. 2चा कितवा घात येणार 6. घाताचा घात गुणाकार होतो 2चा 6वा घात आणि अलीकडे पण किती आहे 2चा आणि त्यांच्यातला फरक नाही वजाबाकी विचारली 2चा 6वा घात वजा 2चा 6वा घात संपलं ना उत्तर 0. त्यानंतर घाताचा काय होतो गुणाकार म्हणजे काय होणार आहे सांगा a चा -3/2 गुणिले 8/3 पण दोघांना काय मायनस मायनस ना मायनस प्लस बे का बे बेचोक 8 3 ला 3 कॅन्सल म्हणजे काय a⁴ पुढे दिसतोय a⁴ ऑप्शन नंबर 1. लिपिक क्लार्कला विचारला गेलेला क्लार्क भरतीला. आता त्यानंतर परत पहा क्लार्क भरती आहे सांगा इथं m ची व्हॅल्यू काय m ची व्हॅल्यू पाया समान असताना जर भागाकार असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी म्हणजे इथं काय येणार आहे 5वा कितवा m इथं मायनस ब्रॅकेट मध्ये -3 होणार हे नीट लक्ष ठेवा. आणि याचं उत्तर खरं तर त्यांनी दिलंय ना 5चा 5वा घात म्हणजे याच्या पुढे काय लिहायचंय इथे लिहितो मी खरं तर मध्येच घेतलं मी ठीक आहे असं द्या 5चा काय झाला 5वा घात. आता तुम्हीच सांगा इथं याचं उत्तर काय येईल पलीकडे घेतो m इथं मायनस डबल झाल्यामुळे काय झालं m+3 = m चा 5वा घात. याचा अर्थ काय दोघांचा याचा पाया किती आहे 5 याचा पण पाया किती आहे 5 बेस सेम आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला m + 3 बरोबर किती उत्तर आहे 5. हा 3 तिकडे जाऊन काय झाला वजा म्हणजे m ची व्हॅल्यू 5 - 3 m ची व्हॅल्यू किती आली 2 पुढे दिसतोय का 2 m ची व्हॅल्यू 2. रूल जर पाठ असतील तर पहा. त्यानंतर झालं मग आता कोणते क्वेश्चन राहिले सगळ्यात सुरुवातीला पाहिलेले सगळ्यात सुरुवातीचे प्रश्न राहिले पहा आपले. ओके काय होते सांगायचं उत्तर पोलीस भरतीला विचारलेला गेलेले प्रश्न. ओके 0 23 ला विचारला गेला सांगायचं उत्तर. हा आता जरा वेगळा आहे पहा तलाठीला 2015 ला विचारला गेला का पहा आता याचं उत्तर किती आहे 1. याचं उत्तर किती आहे यांची काय होणार बरं कन्फ्युज झालं ना इथं 3 असल्यामुळे काय आपला रूल काय कोणताही घातांक जर काय असेल 0 असेल तर उत्तर काय तर 1 झालं उत्तर संपला विषय. होतं कन्फ्युजन होतं ठीक आहे. आता इथे चला याचं उत्तर सांगा घातांक नीट समजून घ्या काय घातांक 32/243 याचा जो घातांक आहे हा -4/5. पहिली गोष्ट मी काय करणार ह्या वजाला मी काय करून घेणार अधिक याला अधिकचं करायचंय म्हणजे मला आतली संख्या उलटी करायची म्हणजे काय होणार आहे 243/32 काय होणार आहे 4/5 याला नाही उलट करायचं यालाच उलट करायचं मायनसचं काय झालं प्लस. आता याला 2 भागात तोडा कसं तोडणार याचा अर्थ काय झाला 243/32 ओके याचा कितवा घात 1/5 आणि याचा कितवा घात 4 म्हणजे घाताचा घात काय होतो त्यांचा गुणाकार म्हणून तर ते झालं ना 4/5 म्हणजे कितवं रूट घ्यायचंय 5वं रूट कितवं रूट घ्यायचंय 5वं रूट घ्यायचंय 5वं रूट घेऊन त्याचा 4था घात करायचा. ठीक आहे मग आता कोणत्या संख्येचा गुणाकार 5 वेळा एकमेकांसोबत केला तर 243 येतं 3. ओके म्हणजे काय 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 5th रूट मध्ये जर 243 असेल 3 1 9 9 3 27 27 81 81 गुणिले 3 243 म्हणजे 243 बाहेर येताना काय म्हणून येणार आहे 3 म्हणून बाहेर येणार. जसं स्क्वेअर रूट मध्ये जर 25 असेल तर बाहेर येताना काय येतो 5 येतो म्हणजे 25 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे तर 5 गुणिले 5. तसं 243 कोणत्या 5 संख्येचा गुणाकार आहे पण त्या संख्या काय पाहिजे सर्व समान पाहिजे म्हणून 3. मग आता इथं 32 2चा 2 सोबत 5 वेळा गुणाकार केला का तुम्हाला उत्तर 32 मिळणार म्हणजे आता इथं याचं उत्तर संपलं. आणि आता याचा कितवा घात करायचा 4था घात मग 3चा 81 4था घात आणि 2चा 4था घात झालं 81/16. ओके ठीक आहे त्यानंतर झालं. तर अशा पद्धतीने हा टॉपिक आपला संपला. सोपा आहे पण मार्क पहा विचारले जाणारे प्रश्न. ठीक आहे चला बाय.